अकोला जिल्हा परिषद दरवेळी काही ना काही कारणाने चर्चेत असते। अकोल्यामधील एका कंत्राटदाराने सुरक्षा ठेवीची रक्कम मिळवण्यासाठी आपल्या 6 महिन्याच्या मुलाला कार्यालयात सोडून दिलं। जवळपास एका तासाहून अधिक वेळ हा चिमुकला कार्यालयाच्या पायरीवर पडून रडत होता। या घटनेमुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ माजली। कार्यालयामध्ये मूल रडत असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांनी त्याची काळजी घेतली। वैभव भोयर असं या मूर्तिजापूर तालुक्यामधील कंत्राटदाराचं नाव असून एका कामामधील सुरक्षा ठेवीची रक्कम परत मिळण्यासाठी भोयर अनेक दिवसांपासून पाटबंधारे विभागात चकरा मारत होते। मात्र त्यांना रक्कम मिळत नव्हती, त्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे। या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मनोज कुमार गवारे यांनी घटनास्थळी भेट दिली। त्यांनी भोयर यांना सुरक्षा ठेवीची रक्कम लवकरच मिळवून देण्याचं आश्वासन दिल्यानंतर भोयर यांनी आपलं मूल ताब्यात घेतलं। काहीच नाही, मी एक सुशिक्षित बेरोजगार अभियंता आहे। मला एक या डिपार्टमेंटनं एक काम दिलं होतं, स्किनखेडचं CNB नाला बांधकाम। जवळपास 5 वर्षापासून माझं सुरक्षा ठेव यांनी लटकून थांबून ठेवलेली होती आणि यांना विचारपूस केली असता केली असता हे माझ्या ताब्यात नाही, त्याच्या ताब्यात नाही, जवळपास 5 वर्षापासून फिरवून आले। मग मी पण यात जास्त काही हे घेतला नाही, हस्तक्षेप केला नाही। पण माझ्या मुलाच्या ऑपरेशनसाठी मला जेव्हा आवश्यकता पडली पैशाची, तेव्हा मी मागणं झालो तर यांचा एकच शब्द, या चितलवार साहेबांचा एकच शब्द आला की मुलाला मेला तरी चालेल, तर आमच्या आचारसंहिता चालू आहे त्याच्यामुळे होणार नाही। साहेब म्हटलं तुम्ही जे नियम आहेत ते तुम्ही नियमानुसार करा, पण मला कमीत कमी माझ्या पैशावर मला व्याज नका देऊ, पण मला माझं इंटरेस्ट द्या। म्हणजे मी एक तर तुम्ही मुलाचं ऑपरेशन करून घ्या, उरलेले पैसे मला द्या, नाही तर मग उरलेले बाकीचे पैसे मी देतो। आज मी कोरेज चेकसुद्धा त्यांना देण्यासाठी आणलेले आहेत। मला तुमच्या जर याच्यासाठी काही असेल वरच्या कमिशनसाठी तर ते मी द्यायला तयार आहे। आज चेक मी सुसाईड नोटसुद्धा त्यांच्यासाठी लिहून ठेवली होती आजची। या एवढ्या याच्याबद्दल चितलवार साहेबांनी मला नेऊन ठेवलं होतं, कार्यकारी अभियंत्यांनी। आज जे तुम्ही टेबलवर साहेब माझा जीव आहे तो, मला असं वाटत नाही की त्यांना टेबलवर ठेवायचं म्हणून। माझा जीवाचा तुकडा एक माझ्या याच्यातून निघालेला आहे। पण विषय असा आहे की जो बाप त्या पोरासाठी काही करू शकत नाही, तर मग त्याला काही पर्याय नाही। आणि मी काही यांना भीक मागायला आलो नाही आहे, मी माझे स्वतःचे पैसे घ्यायसाठी आलो होतो। मुलाला काय झालं होतं, असं काय गरज त्या बेंबीच्या याच्यामध्ये पर्स आलेला आहे, हरण्यामध्ये पर्स आलेला आहे। साधारणतः किती रुपये बिल पेंडिंग होतं, काय 3.5 लाख रुपये बिल पेंडिंग आहे त्यांच्याकडे, आणि त्या ते करून देतो म्हणत होते संध्याकाळपर्यंत। आणि हेच जर त्यांनी आधी करून दिलं असतं तर ही वेळ आली नसती। मी जवळपास 8 महिन्यापासून त्यांच्या चक्रा मारत आहे। आज करून आचारसंहितामध्ये काढतो म्हणाल ते पेमेंट, आता काढतो म्हणत होते।